च्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे। पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने घेतलाय। पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे 9 तळ या हल्ल्यामध्ये भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले। या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाले। तर भारताच्या या दणक्यामुळे भविष्यात भारताविरोधात कोणतीही कुरापत काढण्यापूर्वी पाकिस्तान आणि दहशतवाद्यांच्या आकांना दहादा विचार करावा लागणार आहे। पहलगाम हल्ल्याचा भारताकडून बदला। दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त। दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं। मौलाना मसूद अजहर साहब के जो है मदरसा है उसके ऊपर 4 मिसाइल दागे गए हैं। पहलगाम हल्ल्याला 15 दिवस होत असताना भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानात असलेल्या दहशतवाद्यांना यमसदनी पाठवलंय। भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केलेल्या दहशतवाद्यांच्या 9 तळांमध्ये हाफिज सईद, मसूद अजहर आणि सय्यद सलाउद्दीन या दहशतवाद्यांच्या आकांना मोठा दणका दिलाय। या तळांवरून दहशतवाद्यांचे हे आका त्यांच्या बगलबच्च्यांना दहशतवादाचं प्रशिक्षण द्यायचे। ऑपरेशन सिंदूर 22 अप्रैल को पहलगाम में हुए विभत्स आतंकवादी हमले के शिकार मासूम नागरिकों व उनके परिवारों को न्याय देने के लिए लॉन्च किया गया था। ऑपरेशन सिंदूरद्वारे केवळ 25 मिनिटात 9 ठिकाणांवरची 21 टार्गेट लक्ष्य करण्यात आली। ही टार्गेट लक्ष्य करण्यामागची अनेक महत्त्वाची कारणं आहेत। मसूद अजहर म्होरक्या असलेल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचं बहावलपूरमध्ये मुख्यालय आहे, जे उद्ध्वस्त करण्यात आलं। भारतीय सीमारेषेपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी दहशतवाद्यांना आश्रय दिला जातो। भारतानं दुसरा हल्ला केला तो हाफिज सईदच्या लष्कर ए तोयबाचा तळ असलेल्या मुरीद केवर। सांबातील सीमेपासून 30 किलोमीटर अंतरावर लष्कर ए तोयबाचा दहशतवादी तळ आहे। 26 अकराला मुंबईवर हल्ला करणारे दहशतवादी इथूनच आले होते। भावलपुर ये इंटरनेशनल बाउंड्री से 100 किलोमीटर दूर है। जैश ए मोहम्मद का मुख्यालय था। यहाँ पर रिक्रूटमेंट, ट्रेनिंग व इंडॉक्ट्रिनेशन का केंद्र भी था। शीर्ष आतंकी अक्सर यहाँ आते थे। नियंत्रण रेषेजवळ पूंछ आणि राजौरी पासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुलपूरमधील दहशतवाद्यांचा तळ भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केला। 20 एप्रिल 2023 आणि 24 जून 2024 मध्ये भाविकांवर झालेल्या हल्ल्याचा प्लान इथून ठरवण्यात आला। पीओके मध्ये तंगधार सेक्टर पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या लष्कर ए तोयबाचा सवाई मधला दहशतवादी तळ भारतीय लष्करानं नेस्तनाबूद केला। 21 ऑक्टोबर 2024 मध्ये गांदरबाल, 24 ऑक्टोबर 2024 मध्ये गुलमर्ग आणि 22 एप्रिल 2025 पहलगाम इथं झालेल्या हल्ल्याचा कट इथंच रचला होता। सबसे पहले सवाई नाला कैंप मुजफ्फराबाद, जो कि पीओजेके के लाइन ऑफ कंट्रोल से 30 किलोमीटर दूर है। यह एक लश्कर ए तोयबा का ट्रेनिंग सेंटर था। हा जैश ए मोहम्मदचा दहशतवाद्यांना भारतात घुसखोरीसाठी पाठवण्याचा लॉन्च पॅड असलेला बिलाल इथं दहशतवादी तळ ऑपरेशन सिंदूर मध्ये उद्ध्वस्त करण्यात आला। राजौरीतल्या सीमेपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेला कोटली इथला लष्कर ए तोयबाचा लष्करी तळ कारवाईत नेस्तनाबूद झाला। इथं जवळपास 50 दहशतवादी होते अशी माहिती मिळते। राजौरी पासून 10 किलोमीटर अंतरावर असलेला बर्नाला इथला दहशतवाद्यांचा तळ हल्ल्यात बेचिराग झाला। तांबा कठवा सीमेजवळ नियंत्रण रेषेपासून 8 किलोमीटर अंतरावर असलेला सरजाल हा जैश ए मोहम्मदचा दहशतवादी तळ या एअर स्ट्राईक मध्ये उद्ध्वस्त झाला। सियालकोट जवळ नियंत्रण रेषेपासून 15 किलोमीटर दूरवर असलेला सय्यद सलाउद्दीन प्रमुख असलेला
हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी संघटनेचा मेहमुना इथला तळ या हल्ल्यात नेस्तनाबूद झाला। यह 18 से 12 किलोमीटर आईबी से दूर था। हिजबुल मुजाहिदीन का बहुत बड़ा कैंप था। ये कठुआ जम्मू क्षेत्र में आतंक फैलाने का नियंत्रण केंद्र था। पठानकोट एयरफोर्स बेस पर किया गया हमला भी इसी कैंप से प्लान और डायरेक्ट किया गया। भारतीय सैन्यानं केलेल्या या जबरदस्त कारवाईत दहशतवादी मसूद अझरचे अनेक साथीदार मारले गेले। त्यासोबत त्याच्या कुटुंबातील 10 जणांचा खात्मा झाला। मी मेलो असतो तर चांगलं झालं असतं अशी प्रतिक्रिया भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे घाबरलेल्या मसूद अझरनं व्यक्त केली। भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत भारताचा सर्वात मोठा शत्रू असलेला हाफिज सईद, अझर मसूद आणि सय्यद सलाउद्दीनला मोठा दणका दिला। भारताच्या या दणक्यामुळे भविष्यात भारताविरोधात कोणतीही कुरापत करण्यापूर्वी पाकिस्तान आणि दहशतवाद्यांच्या आकांना 10 वेळा विचार करावा लागेल हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये घुसून भारतानं दहशतवाद्यांचे तळ आणि लॉन्च पॅड उद्ध्वस्त केले। याचे व्हिडिओ भारतीय लष्कराकडून जारी करण्यात आले आहे। नेमकं कशा पद्धतीने भारतीय लष्करानं कारवाई केली त्याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल। बहावलपूर जे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये आहे त्या ठिकाणी हार्ट ऑफ पाकिस्तान मानलं जातं। अशा आतमध्ये घुसून असं नाही म्हणता येणार, पण बहावलपूरला लक्ष केलं आहे भारतीय जवानांनी। तर दुसरीकडे सबाई या ठिकाणी सुद्धा कारवाई करण्यात आली आहे। सबाई इथूनच मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवादी हे भारतामध्ये येत होते, दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होते आणि जो हल्ला पहलगाममध्ये झाला होता त्या दहशतवाद्यांनाही सबाईमध्येच ट्रेनिंग दिल्याची माहिती होती आणि त्याच ठिकाणचं ट्रेनिंग सेंटर दहशतवाद्यांचा भारतीय जवानांनी उद्ध्वस्त केलं आहे। तर दुसरीकडे सरजालमध्ये सुद्धा कारवाई करण्यात आली आहे। सरजालमधलं जे कॅम्प होतं दहशतवाद्यांचं तेही उद्ध्वस्त करण्यात आलंय। तर लष्कर ए तोयबाचा मुरीद के मधील हेडक्वार्टर जमीनदोस्त केला आहे। यामध्ये काही दहशतवादी मारले गेल्याची माहिती आहे। त्यापाठोपाठ कोटली आणि गुलपूर मधील दहशतवादी तळ सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आले आहेत। तर एकूण 9 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं होतं। अर्ध्या तासापेक्षाही कमी वेळामध्ये हे 9 ठिकाणं उद्ध्वस्त केली आहेत भारतीय सेनेनं आणि भीमबर या ठिकाणी सुद्धा कारवाई करण्यात आली आहे, जिथं एक कॅम्प होता दहशतवाद्यांचा त्याच्यावर हल्ला करण्यात आला तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकतोय। त्याचबरोबर मेहमुना कॅम्प सियालकोटमध्ये हा आहे आणि सियालकोट हा बराच आतमध्ये असलेला भाग आहे, सीमेच्या जवळ नाहीये, पण तरी सुद्धा भारतानं त्याला लक्ष्य केलं आणि तिथे असलेलं जे दहशतवादी कॅम्प होतं ज्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जात होतं दहशतवाद्यांना ते नष्ट केलंय। तर बहावलपूरमधील जैश ए मोहम्मदचं मुख्यालय भारतीय हवाई दलाच्या जवानांनी उडवलेलं आहे। हवाई दलाच्या हल्ल्यात मरकज सुभान उद्ध्वस्त झाली आहे। 15 एकर परिसरामध्ये मरकज सुभान पसरलेला होता। जैश ए मोहम्मदच्या या संघटनेचं मुख्यालय या ठिकाणी होतं। तर पुलवामामधील याच मुख्यालयामध्ये दहशतवाद्यांनी प्रशिक्षण घेतलेलं होतं। ज्यांनी पुलवामा हल्ला घडवलेला होता त्या ठिकाणी जे दहशतवादी आलेले होते ते दहशतवादी याच मरकजमध्ये ट्रेन झाले होते। याच ठिकाणी जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझर राहतो आणि याच ठिकाणावर मध्यरात्री भारतानं हल्ला केला। सियालकोटमधील सर्जल कॅम्पमधील दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं। तर हल्ल्यानंतरची आणि हल्ल्याच्या आधीची ही दृश्य आपण बघू शकतोय कशा पद्धतीने मरकजची स्थिती होती आधीची। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ऐशो आरामच्या सर्व वस्तू आपल्याला दिसून येत आहेत आणि जैशचं हे मरकज होतं पण ते उद्ध्वस्त केलं भारतीय सेनेनं। त्याच्यानंतरची ही दृश्य सुद्धा आपण बघताय। पहलगाम हल्ल्याचा भारतानं बदला घेतलेला आहे आणि तो बदला नेमका कसा घेतलाय त्याची कल्पना आपल्याला येऊ शकेल। हल्ल्याआधी दिसणारा हा जो भाग आहे तो हल्ल्यानंतर नेमका कसा दिसतोय। सियालकोटचा सर्जाल कॅम्प ते आपण बघतोय। हल्ल्यानंतर या ठिकाणी सगळीकडे फक्त आग दिसत होती कारण भारतानं इथं हल्ला केला होता मोठा आणि जो दहशतवाद्यांचा जो तळ होता तो उद्ध्वस्त करून टाकलेला होता। त्यामुळे सगळीकडे दिवाळीसारखी एक रोषणाई दिसतेय, पण ही दिवाळी नाही तर या ठिकाणी भारतानं हल्ला केलेला आणि त्यानंतर उडालेला हा सगळा बार आपण बघू शकतोय। सर्जाल कॅम्प सियालकोटमध्ये
जो पाकिस्तानच्या एकदम आतमध्ये आहे, सीमेच्या जवळपास नाहीये, तरी सुद्धा भारतानं तिथला हा जो दहशतवाद्यांचा कॅम्प होता तो नष्ट केलाय. जिथं दहशतवाद्यांना ट्रेन केलं जात होतं, ट्रेनिंग दिली जात होती, त्या ठिकाणी भारतानं हवाई हल्ला केला. तर ही फुटेज आहे, आपण बघू शकतो. ही दोन दृश्य आहेत. एकीकडे मेहमुना जोया कॅम्प सियालकोट इथलं आणि दुसरीकडे तोच कॅम्प जेव्हा हल्ला झाला त्याच्यानंतर नेमकं कसं दिसतंय त्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येऊ शकेल. मेहमुना जोया कॅम्प या ठिकाणी सुद्धा जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्यांना ट्रेन केलं जायचं, त्यांना कशा पद्धतीनं जगाला त्रास द्यायचा आणि जे निशस्त्र लोक आहेत त्यांना संपवायचं असेल किंवा दहशत माजवण्याचं ट्रेनिंग याच ठिकाणी दिलं जायचं. हल्ल्याच्या आधीची दृश्य आणि हल्ला झाल्यानंतरची ही दृश्य आपण बघू शकतो. भारत विरोधी कारवाई करणारा लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि हिजबुलचे हेडक्वार्टर नेस्तनाबूत करण्यात आलेले आहेत. दहशतवाद्यांच्या आकासह पाकिस्तानला मोठा दणका भारतानं दिलाय. लष्कर ए तोयबाचा म्होरक्या मुरीद के इथं तळ ठोकून भारत विरोधी कारवायांचे कट रचत होता. या मुरीदकेमधलं लष्करचं हेडक्वार्टरच भारतानं उद्ध्वस्त करून टाकलं. तर दुसरीकडे जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना महमूद अझरनंही आपलं मुख्यालय बहावलपूरमध्ये बनवलं होतं. भारतीय वायुदलानं बहावलपूरचं मुख्यालय टार्गेट करत संपूर्ण मुख्यालय जमीनदोस्त केलं. दुसरीकडे सियालकोटमधील हिजबुलचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त करण्यात आलंय. LOC जवळ असलेल्या याच मुख्यालयामध्ये दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिली जात होती. यावेळी भारतानं राबवलेलं ऑपरेशन सिंदूर हे दहशतवाद्यांसाठी कर्दनकाळ ठरलंय. या हेडक्वार्टरमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. आजवर हजारो कुटुंब बेचिराग करणाऱ्या मसूद अझहरनं ऑपरेशन सिंदूर या हल्ल्यात मी मेलो असतो तर बरं झालं असतं अशी प्रतिक्रिया दिली आहे. कारण त्याच्या घरातील, त्याच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे. 9 टार्गेटपैकी एका ठिकाणी जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचं कुटुंब होतं. हल्ल्यात त्याच्या कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू झाला, तर त्याच्या निकटवर्तीयांच्या कुटुंबातील 4घांचाही मृत्यू झालाय. याची पुष्टी दुसरं तिसरं कोणी नाही तर स्वतः मसूद अझहरनं केली आहे. हल्ल्यानंतर मसूद अझहरनं उर्दू भाषेत एक पत्रक जारी केलंय. दरम्यान ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांचं कर्दनकाळ ठरलं ते म्हणजे भारताचं स्काल्प क्षेपणास्त्र. स्काल्प क्षेपणास्त्राची वैशिष्ट्य नेमकी कोणकोणती आहेत ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताचं ऑपरेशन सिंदूर काल मध्यरात्री राबवलं गेलेलं होतं. हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं हे ऑपरेशन सिंदूर अतिशय गोपनीय पद्धतीनं राबवलं. पाकिस्तानातील 9 ठिकाणांवर लक्ष करत ते बेचिराग केलं आणि राफेल विमानांचा वापर त्यासाठी करण्यात आला. अतिदूर लक्ष्यांवर मारा करण्यासाठी स्काल्प या मिसाईलचा वापर करण्यात आला. तर 500 किलोमीटर अंतरावर मारा करण्याची क्षमता या स्काल्पची आहे आणि 1000 किलोमीटर प्रति तास वेगानं स्काल्प मिसाईल मारा करतं. शत्रूच्या रडारवर स्काल्प दिसत नसल्यानं हल्ला यशस्वी होतो. राफेल विमानांनी लक्ष्यांवर स्काल्प मिसाईल डागलेले होते आणि त्यानंतर तिथली जी दहशतवादी तळं होती ती उद्ध्वस्त झाली. भारतीय सैन्याकडे असलेले 4 हिरो म्हणजे दहशतवाद्यांचे कर्दनकाळ असलेले हाय एक्सप्लोजिव्ह ड्रोन. ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारताच्या या हिरोजचं काय वैशिष्ट्य आहे ते जाणून घेऊयात. पहिला म्हणजे LALS-50 याची रेंज आहे 50 किलोमीटर आणि फ्लाइंग हे 60 मिनिटांपर्यंत करू शकतं. तर विविध स्फोटकांनी सज्ज असं हे इन्फ्रारेड सिस्टीम असलेला ड्रोन आहे. तर अचूक लक्ष भेदण्याची याची क्षमता आहे. आणि दुसरा आहे भारताचा हिरो नंबर 2 नागास्त्र 1. याची रेंज आहे 15 ते 30 किलोमीटर. फ्लाइंगची जी वेळ आहे ती आहे 60 मिनिटं म्हणजे 1 तासापर्यंत ते फ्लाइंग करू शकतं. आणि हाय एक्सप्लोजिव्ह असं सज्ज असलेला इन्फ्रारेड सेन्सॉर याच्यामध्ये आहे.